येणारी निवडणूक महायुती म्हणून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र मैदानात उतरणार आहेत। त्यामुळे यावेळी मंत्री हसन मुश्रीफ हे महाडिकांसोबत असणार आहेत, तर आमदार बंटी पाटील महाविकास आघाडीच्या बाजूने आणि महायुती विरोधात असण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील भाजप कार्यालयात गोकुळच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि ठरावधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिकांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं आणि प्रत्यक्षात निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। शौमिका महाडिक यावेळी म्हणाल्या की गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपची बैठक झाली होती, त्यानुसार आज कार्यकर्त्यांची ही बैठक घेतली जाते। महाडिक कुटुंबावर कार्यकर्त्यांचा नेहमीच प्रेम राहिलंय। आता भाजपसोबत आपण सर्व एकत्र आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं। मागील निवडणुकीत काही चुका झाल्या होत्या, मात्र त्या चुका या निवडणुकीत होऊ देणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। गेल्या 5 वर्षात आपण सत्ताधाऱ्यांना आरसा दाखवण्याचं काम केलंय। यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विशेष सूचना देताना असंही म्हटलंय, जागा वाटपाचा अंतिम निर्णय हा पक्ष पातळीवर होईल, मात्र जर ठरावांच्या संख्येनुसार जागा वाटपाचं सूत्र ठरलं तर आपल्याकडे जास्तीत जास्त ठराव असणं आवश्यक आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त ठराव आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न करावेत। जितके अधिक ठराव आपल्या बाजूला असतील तितक्या अधिक जागा मिळवणं शक्य होईल असं सुद्धा त्यांनी इथे म्हटलंय। महाडिकांनी कार्यकर्त्यांना असा इशारा सुद्धा दिलाय की गोकुळची ही निवडणूक हलक्यात घेऊ नका, कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार आणि अर्थकारणासाठी गोकुळ दूध संघ अत्यंत महत्त्वाचा आहे। दरम्यान महायुतीच्या पातळीवर या निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू झाल्यात।